नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी अश्विनी, स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली चॅनलमध्ये। आज आपण दही भाताचा उतारा कसा करावा हा उपाय अमावस्येला केला जातो। आपल्यापैकी बरेच जण अमावस्येला हा उपाय करत असतील किंवा बरेचसे कारण अतिशय जुन्या काळापासून चालत आलेला प्रभावी आणि प्रचलित असा हा उपाय आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दही भाताचा उपाय कसा करावा आणि त्याचा आपल्याला कोणत्या पद्धतीने लाभ होतो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सर्वात आधी दही भाताचा उपाय आपण कोणकोणत्या कारणासाठी करावा हे आपण जाणून घेऊया। तर सर्वप्रथम आपण हा उपाय पितृदोषांसाठी करू शकतो, म्हणजे आपल्या पितरांना सद्गती मिळावी, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, आपले पित्र कायम संतुष्ट राहावे किंवा त्यांचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी असावा, या कारणांसाठी सुद्धा आपण दही भाताचा उपाय नक्कीच करू शकतो। त्याचप्रमाणे दुसरा उपाय म्हणजे आपल्या घरात जर लहान मुलं असतील किंवा वयस्कर माणसं असतील तर त्यांना नजर दोष किंवा कोणाची वाईट नजर लागू नये यासाठी सुद्धा आपण हा उपाय नक्कीच करू शकतो। जसं की लहान मुलं जर त्यांना दृष्ट लागली तर त्यांना शरीरात कणकण जाणवते किंवा त्यांचा चिडचिडेपणा वाढतो किंवा सतत रडत असतात। आणि त्याचप्रमाणे जसे वयस्कर माणसं जर असतील तर त्यांना एखाद्या वेळेस आजारपण येतं किंवा त्यांचे हातपाय दुखत असतील किंवा जे कोणते ते काम करत असतील त्यामध्ये त्यांना रस वाटत नाही किंवा ते सुद्धा लहान मुलांसारखे जर चिडचिडेपणा करत असतील तर या कारणासाठी सुद्धा आपण दही भाताचा हा उपाय तर अशी करण्याची प्रथा आहे। तर आता सर्वात आधी आपण तांदूळ कशा पद्धतीने शिजवून घ्यायचा याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया। तर आपल्याला सर्वात आधी त्यासाठी तांदूळ घ्यायचे आहेत। तांदूळमध्ये जो काही कचरा असेल किंवा खडे वगैरे असतील ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि तांदूळ स्वच्छ करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला तांदूळ स्वच्छ पाण्याने 2दा धुवून घ्यायचे आहेत किंवा मग तुम्हाला डायरेक्ट जरी पाण्यात टाकायचे असतील तरी सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण शक्यतो तांदूळ हे धुवूनच घ्यायचे। आणि त्यानंतर त्या तांदळामध्ये आपल्याला मीठ टाकायचे नाही, त्यासोबतच तेलसुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे नाही। सर्वात आधी आपल्याला एखाद्या पातेल्यामध्ये पाणी उकळून घ्यायचे आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ घालायचे आहे आणि त्या तांदळाचा आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे। त्या भातामध्ये आपल्याला तेल किंवा मीठ टाकायचे नाही। एकदा भात शिजला की त्यानंतर आपल्याला तो थंड होण्यासाठी बाजूला थोडा वेळ ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे। त्या भातासाठी आपल्याला दही घ्यायचं तर ते तुम्ही साधं घेतलं तरी चालेल किंवा थोडंफार आंबट असेल तरी चालेल, किंवा ताजं जर दही नसेल तर थोडंफार आंबट असेल तरी चालेल, दह्यासाठी कुठलाही नियम नाही। तर आपल्याला जर पितरांना दही भात दाखवायचा असेल किंवा त्यांना नैवेद्य दाखवायचा असेल तर किंवा पितरांसाठी आपण जो काही घास देत असतो तो जर तुम्हाला काढायचा असेल तर त्यासाठी तुम्ही एखाद्या पत्रावळीमध्ये किंवा आपलं जे केळीचं पान असतं त्या केळीच्या पानावरती सुद्धा तुम्ही हा घास काढून ठेवू शकता। किंवा बऱ्याच घरात असं सुद्धा करतात की जेवायला बसलात आणि जेवायला बसल्यानंतर दही भात सुद्धा त्यांच्या पत्रावळीवरती किंवा ताटामध्ये तो वाढला जातो आणि त्यानंतर ती व्यक्ती सर्वात प्रथम आपल्या ताटाभोवती पाणी फिरवतात आणि त्यानंतर आपल्या ताटामधील जो काही दही भात वाढलेला असतो तो एका पत्रावळीवरती किंवा केळीच्या पानावरती बाजूला असा काढून ठेवतात। तर हा जो काही दही भात काढतात तो पितरांच्या नावाने काढला जातो आणि त्यानंतर तो दही भात आपल्या पितरांसाठी घास काढून ठेवू शकतो। तर तो काढून ठेवलेला घास नंतर ती व्यक्ती एखाद्या कावळ्याला किंवा गाईला देऊ शकेल आणि त्यानंतर तो दही भाताचा जो काही घास आहे तो आपल्याकडे जर गॅलरीमध्ये जागा असेल तर तिथं आपण ठेवू शकतो किंवा त्याऐवजी तुमच्याकडे जर गच्चीवरती जागा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही तो दही भाताचा घास ठेवू शकता, जेणेकरून एखादा पशु पक्षी आला तर तो दही भात खाऊन जातील। आता हे जर दही भाताचा घास पशुपक्ष्यांनी खाल्ला तर आपल्या पितरांना शांती मिळते, यामागचा हा हेतू आहे। आणि दुसऱ्या प्रकारे जर आपण दही भाताचा घास ठेवायचं म्हटलं तर अशा पद्धतीचा सुद्धा दही भाताचा उपाय आपण या प्रकारे करू शकतो।
तर अशा प्रकारच्या 2 पद्धतीने आपण आपल्या पितरांना दही भाताचा घास हा काढून ठेवू शकतो। आता आपण पितृदोषासाठी दही भाताचा उपाय कसा करावा याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे। आता यानंतर आपल्या घरातील जर लहान मुलांना किंवा कुठल्याही वयाच्या माणसांना किंवा व्यक्तींना कुठल्याही प्रकारची वाईट नजर लागलेली असेल, ज्याच्यामुळे त्या व्यक्तीमध्ये किंवा त्या लहान मुलामध्ये त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये तुम्हाला फरक दिसून येईल, ते चिडचिडेपणा करत असतील किंवा त्यांना नेहमी कणकण भासत असेल, त्यांचे हातपाय नेहमी दुखत असतील, त्यांचं वागणं बोलणं परत पूर्वीसारखं व्हावं किंवा त्यांचा चिडचिडेपणा कमी व्हावा, लहान मुलं जर रडत असतील तर त्यांचं रडणं कमी व्हावं, यासाठी तर आपण जो काही दही भात शिजवलेला असतो तो आपण कुठलाही उपाय करण्यासाठी सर्वात आधी त्याला थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतरच त्याला आपल्याला उपयोगात आणायचे आहे। तर आपण जो काही भात शिजवलेला आहे तो थंड झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दही मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर तो दही भात आपल्याला एका छोट्या वाटीमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। जो काही दही भात आहे तो घेऊन आपण आपल्या घरातील कुठल्या व्यक्तीवर किंवा छोट्या मुलांवरून जर आपल्याला दृष्ट काढायची आहे तर आपल्याला त्या व्यक्तीला किंवा त्या मुलांना घरामध्ये एका ठिकाणी व्यक्तींना किंवा त्या छोट्या मुलांना तुम्हाला बसवून घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये पहिली पद्धत म्हणजे त्या व्यक्तीच्या डोक्यापासून तर पायापर्यंत आपल्याला 7 वेळा तो दही भाताचा उतारा आपल्याला करायचा आहे। व मग आपण जर एखाद्या व्यक्तीला ओवाळतो तर हा उपाय करताना आपल्याला उलट्या बाजूने ओवाळायचा आहे। ते दही भाताचं भांडं किंवा ती वाटी आपल्याला आपल्या हातामध्ये घेऊन त्या व्यक्तीवरून आपल्याला 7 वेळा उलट्या बाजूने ओवाळायचं आहे। यालाच उतारा करणं असं म्हणतात। असा उतारा केलेला जो काही दही भात असतो तो आपल्याला कोणालाही द्यायचा नाही। आपण ज्या वेळेस उतारा करत असतो तर त्यावेळेस आपण ज्याप्रमाणे नजर काढतो त्यावेळेस जसं त्या व्यक्तीला कुणाची वाईट नजर होऊ नये अशा पद्धतीने प्रार्थना करत असतो, त्याच प्रकारे आपल्याला उतारा करत असताना सुद्धा त्या व्यक्तीला कुणाची नजर होऊ नये किंवा जी काही नजर झालेली असेल तर ती त्या व्यक्तीच्या मागील ज्या काही पीडा असतील तर त्या नष्ट होऊ दे, अशा प्रकारची आपल्याला प्रार्थना करायची आहे। तर हा जो काही उतारा केलेला आपण दही भात आहे तो आपल्याला एखाद्या मोकळ्या ठिकाणी, ज्या ठिकाणी कुणाची ये-जा होत नसेल किंवा एखाद्या व्यक्तीचा पाय पडत नसेल अशा ठिकाणी आपल्याला तो ठेवायचा आहे, जेणेकरून पशुपक्षी येऊन तो भात खाऊन जातील। अशा मोकळ्या ठिकाणी आपल्याला तो दही भात ठेवायचा आहे, जेणेकरून त्या ठिकाणावर कुणाचे पाय पडणार नाही। अशा प्रकारचा पितृदोषासाठी आणि आपल्या घरातील लहान मुलं किंवा वृद्धांसाठी किंवा प्रत्येक व्यक्तीसाठी आपण हा दही भाताचा उपाय जो आहे तो करू शकतो। देवकोपा एवढाच पितृदोषाचा कोप सुद्धा मानला जातो। आपण हा जो काही दही भात आहे तो अशा ठिकाणी ठेवतो की ज्या ठिकाणी कावळे, कुत्रे किंवा पशुपक्षी येऊन ते खाऊन जातील। तर खरोखरच तुम्हाला पितृदोष लागलेला असेल किंवा तुमचे पितृ तुमच्यावरती नाराज असतील तर थोडा का होईना तो भात ते पशुपक्षी किंवा जीवजंतू जे काही असतील ते खाऊन जातील। जर आपल्या घरावर पितृदोष नसेल किंवा आपल्याकडून जर पितरांचं काही चुकलेलं नसेल तर त्या दह्याला तोंड लावायला कुठलाही पशुपक्षी येणार नाही, हे आपण लक्षात ठेवायचे आहे। अनुभव तुम्हाला नक्कीच येईल। मला जर असं दिसलं की आजूबाजूला पशुपक्षी आहेत आणि तुम्ही खाली ठेवलेला जो काही दही भाताचा घास आहे तो दही भात त्यांनी खाल्लेला नाही तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा पितृदोष नाही हे जर आपल्याला समजलं तर त्यानंतर सुद्धा तर हा उपाय तुम्ही नाही केला तरी चालेल, पण त्यानंतर सुद्धा पितरांची आठवण म्हणून किंवा त्यांच्या स्मरणात आपण हा उतारा प्रत्येक अमावस्येला नक्कीच करू शकतो। अशा प्रकारे प्रत्येक अमावस्येला आपण हा दही भाताचा घास त्यांच्या नावाने काढून ठेवायचा आहे आणि त्यानंतर पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायचा आहे। तर हा उपाय आपल्याला 11 अमावस्या असा करायचा आहे किंवा त्याऐवजी जर तुम्हाला कायमस्वरूपी हा उपाय करायचा असेल तर आपण येणाऱ्या प्रत्येक अमावस्येला हा दही भाताचा घास आपल्या पितरांना किंवा त्या पितरांसाठी आपण काढून ठेवू शकतो। तर अशा छोट्याशा माहितीसोबत आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।